नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी मी खूप अशी आंबट गोड तिखट अशी सर्वांना आवडणारी उपवासाची चटणी बनवणार आहे। ही बनवायला अत्यंत सोपी आहे। ही चटणी तुम्ही इडली डोसा याच्यासोबतही खाऊ शकता। यासाठी सुरुवातीला असा एक नारळ लागणार आहे। नारळाचं कवचाला मी काढलेलं आहे। आता ह्या नारळातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हा नारळ जो आहे तो आपल्याला फोडायचा आहे आणि आतील जो गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी घाण आहे, यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्यातील नारळाचे काप आपल्याला करायचे आहे। आता जेवढे काप लागायचे आहेत तेवढा नारळ मी इथं घेणार आहे आणि चाकूने मी काय करणार आहे, छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहेत। ही चटणी उपवासासाठी खूप छान आणि खमंग लागते। तुम्ही जर उपवासाचा डोसा, भगरीचा डोसा किंवा साबुदाण्याचा डोसा बनवला असेल त्यासोबत ही चटणी खाऊ शकता। तसेच तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीसोबतही ही चटणी खाऊ शकता। खायलाही खूप छान आणि खमंग अशी लागते। आंबट गोड तिखट अशी याची चव असते। एक एक करून सर्व नारळाचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। मी एक नारळ घेतला होता, त्यातील जेवढा नारळ लागणार आहे तेवढाच नारळ मी इथं वापरणार आहे। अशा पद्धतीचे तुकडे आपल्याला एका ताटामध्ये करून घ्यायचे आहेत आणि आज एकादशीसाठी स्पेशल मी अशी ही नारळ, दही, मिरची, तिखट, मीठ आणि थोडीशी साखर टाकून अशी चटणी बनवणार आहे। आता यासाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्या थोड्याशा आबडधोबड मी कट करणार आहे, कारण मिक्सरमध्ये नंतर ह्या व्यवस्थित अशा बारीक होणारच आहेत। अख्ख्या टाकल्या मिक्सरमध्ये तरीही चालतात। आता मिरच्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी नारळ आणि मिरच्याचे तुकडे केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। एका ताटामध्ये मी नारळ आणि मिरचीचे तुकडे असे घेतलेले आहेत। नंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कट केलेल्या नारळाचे तुकडे टाकायचे आहेत, नंतर कट केलेल्या मिरच्या, मीठ टाकायचं आहे, वरून साखर 1 चमचा टाकायची आहे। चवीनुसार तुम्ही साखर आणि मीठ टाकू शकता। नंतर मी इथं 1 मूठभर असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। अगोदरच मी भाजून घेतले होते आणि आता हे थोडेसे हलवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वरतून आपल्याला दही टाकायचं आहे। तुम्हाला आंबट आवडत नसेल तर तुम्ही दही टाकू नका। आणि आता हे मिक्सरमधून फिरवायचं आहे। मिक्सरमधून फिरताना कमी जास्त स्पीडमध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि नंतर पाणी ओतायचं आहे लागेल तसं, आणि अशी बारीक स्मूथ आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आपल्याला हवं तर घट्ट हवा असेल तर तुम्ही घट्ट ठेवा, पातळ हवा असेल तर पातळ ठेवा। आता मी राहिलेले जे तुकडे आहेत त्याच्यामध्ये सेम हेच साहित्य टाकून मी अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे आणि सर्व जे फिरवून घेतलं आहे ते एका पातेल्यामध्ये मी इथं काढणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून पातळ अशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, वडं वगैरे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये बुडले जातात। तसंच खिचडीसोबत खायलाही खमंग लागतात। आता स्पेशल जास्त करून ही वड्यासोबतच ही चटणी आपण खाऊ शकतो, कारण वड्यामध्ये खूप छान अशी चव वड्याला येते। आता त्यानंतर मी इथं तडका पॅन घेतलेला आहे। गॅसवरती तेल गरम करायला आपल्याला ठेवायचं आहे। मी जास्त तेलकट बनवत नाही। आता तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। जिरीमुळे उपवासाला काही ठिकाणी जिरी चालते, काही ठिकाणी चालत नाही। जर तुमच्याकडे चालत नसेल तर नका टाकू, पण शक्यतो आमच्याकडे चालते म्हणून मी इथे जिरी वापरलेली आहे। आणि असा तडका आपल्याला मस्त असा या चटणीला द्यायचा आहे। काही ठिकाणी कोथिंबीर ही चालते, काही ठिकाणी जिरी चालते। जर तुमच्याकडे ही जिरी चालत नसेल तर तुम्ही काय करा, मिक्सरमधून मिरची बारीक करा आणि त्याची याला थोडीशी फोडणी द्या, म्हणजे काय होतंय, थोडीशी ग्रीन कलरची चटणी तयार होते। मस्त खमंग अशी आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे। तुम्ही इडली डोसा, तसेच उपवासाचा डोसा किंवा साबुदाण्याचा डोसा, साबुदाणा याच्यासोबत किंवा भगर याच्यासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही बनवा।